आज आपण पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी हा कपडा घेतलेला आहे. कपड्यावर 1 इंचाच्या मार्किंग करून घेऊया. मार्किंग केल्यामुळे सगळ्या पट्ट्या एकसारख्या येतात. 1 इंचाची मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आपण ह्या पट्ट्या व्यवस्थित कट करूया. एकसारख्या कट करून घेतल्या की पायपिंग पण छान येते. पायपिंग करण्यासाठी क्रॉसमध्येच कपडा लागतो. त्यासाठी हा क्रॉसमध्ये आपण पट्ट्या काढलेल्या आहेत. त्यानंतर क्रॉसमध्ये ठेवून जॉईन करून घेऊया. हे बघा, हे जॉईन झालेलं आहे. त्यानंतर दुसरा लगेच आपण क्रॉसमध्ये ठेवून जॉईन करून घेऊया. जॉईन करून लगेच दुसरी पण ठेवायची आणि जॉईन करून घ्यायची. हे बघा, हे पण झालेलं आहे. त्यानंतर लगेच आपण सर्व पट्ट्या अशाच जॉईन करून घेऊया. त्यानंतर लगेच त्यावर नख मारून घेऊया. नख मारल्यानंतर फिनिशिंगमध्ये येते. त्यानंतर समोरचा पॉईंट कट करून 1 इंचाची सरळ टीप मारून घ्यायची. एकसारखी टीप येईल याची काळजी घेत टीप मारायची. ही टीप मारून झालेली आहे. त्या बघू शकता आपली एकसारखी पट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर ब्लाऊज पीसवर अर्धा इंच फोल्ड करून जसा गळ्याचा शेप आहे त्या आकाराने आपण पट्टी लावूया. अगदी हळूवारपणे पट्टी जसा आपल्या गळ्याचा शेप आहे तसा लावत घ्यायचा. माझा गळ्याचा शेप गोल आहे, त्यामुळे मी जसा आहे तसा हळूवारपणे घेत आहे. थोडीशी हलकीशी पायपिंगची पट्टी ओढत लावल्याने गोट हा मजबूत आणि दोरीसारखा दिसतो. कधीही गोट लावताना पट्ट्या ह्या क्रॉसमध्येच घ्यायच्या. 1 इंच अर्धा इंच ठेवून कट करून घ्यायची उरलेली पट्टी. त्यानंतर कात्रीने नॉचेस मारून घ्यायचे. त्यानंतर समोरच्या साईडचा कापड असे खालच्या साईडने करून गोल आकारमध्ये करून घ्यायचे. पायपिंगची पट्टी असं हळूवार करत घ्यायची. फोल्ड करत इथे गोल आकार असल्यामुळे थोडंसं हळूने घ्यायचं. गोट मारायचा. त्यानंतर पायपिंगचा कपडा खालच्या साईडने करून वरून थोडंसं खेचत घ्यायचे. त्यामुळे जाड आणि फुगीर दिसते. गोट एकदम व्यवस्थित येतो. अगदी सुंदर दिसते. पायपिंग किंवा गोट तुम्ही म्हणू शकता. इथं पण आपण थोडंसं असं ओढून घ्या, त्यामुळे शोल्डर उतरणार नाही. लगेच इथे गोल आकार आल्यामुळे थोडंसं हळूने घ्यायचे. एकदम हळूने घ्यायचे, म्हणजे अगदी छान आणि सुंदर गोट येते. त्यानंतर शोल्डर थोडंसं त्यानंतर ओढून लगेच या साईडनं पण आपले शोल्डर आलेले आहे. शोल्डर उतरत असेल तर आपण थोडंसं पायपिंगची पट्टी ओढून लावायची. त्यामुळे अगदी गोल आणि गच्च बसतं. त्यामुळे शोल्डर पण उतरणार नाही. थोडंसं हळूने घ्यायचं. आणि त्यानंतर इथे पण आपला गोल आकार आलेला आहे. इथे पण हळूवारपणे घ्यायचं. एकदम आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त माझा गोट आलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. समोरचा आकार पण बघू शकता आणि पाठीमागचा पण शोल्डर पण बघू शकता. एकदम फिनिशिंगमध्ये आणि किती सुंदर गोल गोट आलेला आहे. लाईक, शेअर, कमेंट नक्की